आज आपण या ठिकाणी मडी खुर्द या गावात मुख्य रस्त्याची पाहणी करण्याकरता आलेलो आहोत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता, हा गावात ये जा करण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे आणि किती अरुंद आणि चिवळ स्वरूपाचा करून ठेवलेला आहे. त्यासाठी विविध संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करूनही योग्य प्रकारे दखल घेतली जात नाही. डबल गाडी मावेलच असं काही हे नाही आहे. दुसरी गाडी आली तर एक गाडीला मागं घ्यावं लागतं. आणि पाहू शकता आपण, हा ॲक्च्युली 32 फुटाचा रस्ता असतानाही, 30-32 फुटाचा मुख्य रस्ता असतानाही केवळ 9 ते 10 फुटच रस्ता शिल्लक ठेवण्यात आलेला आहे, अतिक्रमित करून. हे बघा, या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे अतिक्रमण केलेले आहे. आणि हे अतिक्रमण संबंधित जे कोणी व्यक्ती असतील त्या सगळ्यांनीच केलेलं आहे. हे बघा, एवढं अतिक्रमण आहे, कशी गाडी जाईल? आज जर 2026 या सालामध्ये आपण जगत आहोत, तर अशा पद्धतीचं अतिक्रमण हे कोणाच्या आशीर्वादाने होत आहे? दोन्ही बाजूनी रस्त्याचे अतिक्रमण आहे. 32 फुटाचा रस्ता असतानाही केवळ 8 ते 9 फुटच रस्ता शिल्लक आहे. आता आपण रस्त्यावर गाडी मावत नसल्याची ट्रायलच होऊन जाईल. बघा, समोरून गाडी येते एक, आणि दोन फोर व्हीलर क्रॉस होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं अतिक्रमण या ठिकाणी करून ठेवलेलं आहे संबंधित व्यक्तींनी. तर ते तात्काळ हटवण्यात यावं, एवढीच माझी मागणी आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं अतिक्रमण केलं जातं, गाडी मावत नाही आहे. हे बघा, रस्त्याच्या खाली घ्यावं लागली गाडी, तेव्हा शिकती गाडी पास झाली.